कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पेणच्या गणेश मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ, युद्ध, महागाई आणि पुराचा तिहेरी फटका. मूर्ती 20 ते 30% महागल्या. मुसळधार पावसाने शिवथर विभाग विस्कळीत, पुलावर पाणी, 3 गावांचा संपर्क तुटला. भात शेती पाण्याखाली, शेतकरी हवालदिल. तळा नगरपंचायत इमारतीचे काम रखडले, भूमिपूजनानंतर 6 महिने उलटले. नागरिकांना करावा लागतोय गैरसोयींचा सामना. आणि महसूल मंत्र्यांचा 2 दिवसांचा रायगड दौरा, महसूल कामकाजाचा सविस्तर आढावा, प्रलंबित प्रश्नांवर चर्चेची शक्यता. पाहूया सविस्तर वृत्त. जगभरात गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आखाती देशातील युद्ध, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि जुलै महिन्यात आलेल्या महापुराचा मूर्तिकारांना मोठा फटका बसला. भोगावती आणि बाळगंगा नदीच्या पुराचे पाणी अनेक मूर्तिकारांच्या गोडाऊनमध्ये शिरल्याने तयार तसेच अर्धवट अवस्थेतील असंख्य गणेश मूर्ती वाहून गेल्या किंवा विरघळल्या. त्यामुळे मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. याशिवाय माती, रंग, पीओपी आणि वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे यंदा 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली आहे. परिणामी यावर्षी मूर्तिकारांसह ग्राहकांना देखील वाढत्या किमतींचा सामना करावा लागतोय. आपल्याला माहितीच आहे की अमेरिका आणि इराणमध्ये जो युद्ध गेले 3-4 महिने चालू आहे आणि त्या युद्धाचा परिणाम अक्षरशः भारत देशावर नव्हे तर पूर्ण जगभर पडलेला आहे. या युद्धामुळे इंधनाच्या प्रमाणामध्ये जवळजवळ 20-30% वाढ झालेली आहे आणि आपला येणारा रॉ मटेरियल हा देशातील कानाकोपऱ्यातून येतो. त्यामुळे प्रत्येक पीओपी असो किंवा शाडू माती असो किंवा लागणारा नारळाचा काथा, या प्रत्येक याच्यावरती जवळजवळ प्रति टनामागं 200-300 रुपयाची वाढ झालेली आहे. आणि ही वाढ झाल्यामुळं साहजिकच गणपतीच्या मूर्तीमध्ये 15-20% वाढ झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने आता जे येऊन गेला 5-7 जुलै रोजी जो पाऊस आणि त्या पावसामुळे हमरापूर विभागामध्ये तसंच पेण तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी या कारखान्यामध्ये घुसले. तयार असलेल्या मूर्त्या कलर केलेल्या पीओपीच्या असो वा शाडूच्या असो या अक्षरशः वाहून गेल्या. प्रवाह इतका होता की मूर्ती थांबवता देखील आली नाही. कंप्लीट असलेली मूर्ती ज्या आपण उद्या डिलिव्हरी करणार होतो अशा मूर्त्या ह्या देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. शाडू मातीच्या मूर्त्या पण देखील या मूर्त्यांचा अक्षर चिखल झाला. उरल्या सुरल्या मूर्ती ज्या काही 100तून 10-15 ढोक्या होत्या त्याचा तर रिपेंट करायचं काम चालू आहे. त्यामुळे काय आलं, त्या अक्षरशः गणपती कारखानदारांवर या मूर्त्यांचा आणि या कामाचा ताण पडलेला आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका महाड तालुक्यातील शिवथर विभागाला देखील बसलाय. सलग 2 दिवसांच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून भात शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. आंबे शिवथर गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे आंबे शिवथर, सह्याद्रीवाडी आणि आंबेनळी या 3 गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसह वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी तसेच या परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तळा नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. राज्य शासनाच्या नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत या इमारतीसाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 4 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 5 जानेवारी 2026 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी 18 महिन्यात इमारत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र भूमिपूजनाला 6 महिने उलटूनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. केवळ जुनी इमारत पाडून जागा सपाट करण्यात आली आहे. नवीन इमारत उभी न राहिल्यानं नगरपंचायतचे कामकाज सध्या अन्य ठिकाणाहून सुरू असून नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे मंजूर निधीचा विनियोग कधी होणार आणि काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार असा प्रश्न तळावासी उपस्थित करतायत. अलिबाग जिल्हा रुग्णालयातील 2022 मधील नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. सर जे समूह रुग्णालय मुंबई येथील 5 वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालानंतर प्रसूती विभागातील डॉक्टर प्रियल रवींद्र शेंडे यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम
304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समितीच्या अहवालानुसार प्रसूती दरम्यान ऑन ड्युटी असूनही संबंधित डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यानं आवश्यक उपचार मिळाले नाहीत आणि त्यातून नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला। या कारवाईबद्दल पीडित सुष्मिता काटले यांनी अलिबाग पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल तसेच जे रुग्णालयातील तज्ञ समितीचे आभार मानले। दरम्यान गुन्हा दाखल होऊनही संबंधित डॉक्टरांना अद्याप अटक झाली नसल्यानं या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खरं तर अलिबाग पोलीस स्टेशनचं या ताईंच्या वतीने, दादांच्या वतीने मी आभार मानतो, कारण पोलिसांनी त्या गुन्ह्याच्या तपासात अतिशय खूप मेहनत घेतलेली आहे। त्यानंतर जेच्या रिपोर्टमध्ये, जे हॉस्पिटलच्या याच्या आलेल्या अहवालामध्ये डॉक्टर मला वाटते काय म्हणते त्याचं नाव, प्रियल शेंडे यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, हलगर्जीपणा केला आहे, त्याच्यामुळं त्यांचं बाळ गेलं आहे आणि त्या निष्काळजीपणाला या डॉक्टर जबाबदार आहेत, अशा 5 डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट नमूद केलेलं आहे। मी प्रथमतः अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, त्यानंतर SP मॅडम आचल दलाल मॅडमचं सुद्धा आभार मानतो, कारण पोलिसांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। डॉक्टरांनी दिलेला रिपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सिव्हिल हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी हक्काचं हॉस्पिटल आहे। अनेक माता भगिनी आपल्या डिलिव्हरीसाठी नवी स्वप्न बघण्यासाठी, नवीन बाळाला जन्म देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून येतात। तर मी FIR वाचली असता बघितलं की त्याच्यात त्यांना नर्सनी फोन करून सुद्धा बोलवलं होतं, तरी सुद्धा त्या आल्या नाहीत। त्या न आल्यामुळे त्यांना आज बाळ गमावावं लागतंय। मी तर सरकारला हीच विनंती, रायगड जिल्हा हा डेव्हलपमेंटमध्ये, अलिबाग तालुका विकासाच्या दृष्टीने सोन्याची कोंबडी, अंडी देणारी कोंबडी तुम्ही जर बघत असाल तर या सिव्हिल हॉस्पिटलकडे बघणं गरजेचं आहे। कित्येक मातांना मुलं गमावावी लागतात। आज रुपेशभाई किंवा ताईंच्यामुळं त्यांनी तक्रार केली म्हणून हे प्रकरण आजपर्यंत उघडकीस आलं, सगळं प्रयत्न केल्यामुळं। पण ज्या आदिवासी भगिनींची मुलं दगावली जातात त्यांना न्याय कोण देईल? माझी विनंती आहे की नुसती FIR दाखल करून, गुन्हे दाखल करून काही उपयोग होणार नाही। अशा डॉक्टरांच्यावर यांची सनद रद्द करणं गरजेचं आहे आणि अशा डॉक्टरांना डॉक्टर की प्रॅक्टिसमधून हद्दपार करणं गरजेचं आहे। कारण का गेलेलं मूल परत तुम्ही आणून देणार आहात का? तर सदरच्या याच्यावर लवकरात लवकर त्यांना अटक करावी, त्यांचं लायसन्स रद्द करावं। इथल्या स्थानिक आमदारांना, इथल्या जिल्हा प्रशासनांना, कलेक्टरांना माझी विनंती आहे की सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण जातीने लक्ष द्यावं। विकासाचा मुद्दा म्हणून अलिबागकडे बघू नये किंवा विकासाची अंडी देणारी कोंबडी म्हणून अलिबागकडे बघू नये। सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण तातडीने बघावं आणि ज्या मातांना अशी मुलं गमवावी लागतात त्या डॉक्टरांना तात्काळ सस्पेंड करणं ही सुद्धा मागणी गरजेची आहे। नुसती अलिबागला व्हिजिट द्यायची किंवा येऊन नुसती भेटून जायचं हे करू नये, माझी विनंती आहे। आम्ही आमदार साहेबांना पण रिक्वेस्ट करणार आहोत की अशा डॉक्टरांवर डायरेक्ट कारवाई होणं गरजेचं आहे। मी अलिबाग पोलीस स्टेशनचं आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी हा प्रयत्न करून आज ही FIR झालेली आहे। हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। हॉस्पिटलचा पण आणि पोलिसांचाही आभार। धन्यवाद। मी सुष्मिता रुपेश काटले, राहणार बेलोशी। मी 2022 साली गरोदर होती। तर मला 14 मे 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे ॲडमिट करण्यात आले होते। 15 तारखेला सकाळी मला लेबर रूमला घेण्यात आले, तेव्हा डॉक्टर प्रियल शेंडे तिथे हजर नव्हत्या। माझी डिलिव्हरी ही नर्स लोकांनी केली, त्यात माझं बाळ दगावलं आणि प्रियल शेंडे त्याच्यानंतर तिथे हजर राहिल्या आणि त्यांच्याच हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे मी माझं बाळ गमावलं। रायगड जिल्ह्यातील महसुली कामकाजाला गती देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आले आहेत। 31 जुलै आणि 1 ऑगस्ट दरम्यान ते महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत असून विविध प्रशासकीय बैठका, महसूल योजनांची अंमलबजावणी आणि स्थानिक विकास कामांचा आढावा घेत आहेत। दौऱ्यादरम्यान रायगडमधील स्टोन क्रशर व्यावसायिकांचे प्रलंबित ट्रेंडिंग लायसन्स, सिडको क्षेत्रातील जमीन सपाटीकरणासंदर्भातील प्रश्न तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। यापूर्वी मंत्रालयातील बैठकीत या प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश देण्यात आले होते। दरम्यान रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री बावनकुळे यांनी महत्त्वाची आढावा बैठक घेत महसुली प्रश्न गतीने मार्गी लावणे आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला।
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिसे येथील सकपाळवाडीत रस्त्याच्या मध्यभागी एसटी बस अडकल्याची घटना घडली। बस रस्त्यात अडकल्यानं या मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला। बस अडकल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची वाहतूक काही काळ प्रभावित झाली। घटनेनंतर संबंधित यंत्रणेकडून बस सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। अखेर सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बस रस्त्यावरून बाहेर काढण्यात यश आलं। त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून परिस्थिती पुन्हा सुरळीत झाली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं। ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मधुकर शिरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतापासून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। रक्तदान शिबिराला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केलं। रक्तदात्यांच्या आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला शिवसेनेचे व युवा सेनेचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली। पेण तालुक्यातील वाशी येथे विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले। सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत झालेल्या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, ECG, CBC, रक्त तपासणी, डोळे, कान, नाक, घसा तपासणी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी अशा विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। तज्ञ डॉक्टरांनी लाभार्थ्यांना योग्य आरोग्य सल्ला आणि मार्गदर्शन केले। यावेळी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच योग प्रशिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला। या शिबिराचा एकूण 60 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून ग्रामीण भागात अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। रायगड जिल्ह्यातील दिवा येथे नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी कलगीतुऱ्याचा महासंग्राम रंगणार आहे। सायंकाळी 4 वाजता दिवा शिळ रोडवरील जिव्हाळा हॉलमध्ये हा बहुप्रतीक्षित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। या जुगलबंदीत कोकणरत्न पुरस्कार प्राप्त कलगीवाले शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाले शाहीर सचिन धुमक यांच्या शब्दांची रंगतदार मैफिल रंगणार आहे। दोन्ही शाहिरांच्या गाजलेल्या गणांसह काव्यरचना आणि शब्दांच्या फटकारांचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे। कार्यक्रमात विशेष भाग्यवान विजेत्यांना टी-शर्ट देऊन गौरवण्यात येणार आहे। कार्यक्रमासाठी मर्यादित तिकिटे उपलब्ध असून रसिकांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजक नवतरुण मित्रमंडळानं केलं आहे। या बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।